नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरात आनंद, सौख्य, सुख, समाधान, समृद्धी लाभो हीच आपल्या गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना करते. बघूयात वचने दिले तू मला मालिकेचा 20 मार्चचा भाग. आता ऊर्जाने स्वतःहून फोन करून तिला पाहायला येणाऱ्या स्थळाबद्दल शौर्यला माहिती दिलेली असते. शौर्य प्रचंड पॅनिक होतो. तो आजीशी बोलायला जातो. तेव्हा आजी ठरवते की ती दुसऱ्या दिवशीच जाऊन ऊर्जाचा हात मागणार शौर्यासाठी. त्यात आता सुप्रिया अर्पिता साखरपुड्याचे बोलणी करायला आले असतानाच तीर्थाने स्पष्ट तिला ते लग्नच करायचं नाही आहे असं सांगून विरोध दर्शवलाय. सगळ्यात मोठा धमाका तर मंग्याने केलाय. शौर्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची खरी ओळख असलेले काही पुरावे मिळवले आहेत. तेही खूप मोठ्या शिताफीने. आणि शौर्याचा हात हातात घेऊन ऊर्जासाठी आजीने पूर्वाकडे मागणी घातली. पण आता या लग्नासाठी पूर्वाचा होकार असेल का? आणि मंग्या आता शौर्याची खरी ओळख ऊर्जासमोर कशी आणतोय? त्यात आता ऊर्जाची खरी ओळख शौर्याच्या आईला सुद्धा होणार आहे. ती बघा कशी. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, आज मनापासून एकच गोष्टीची विनंती आहे की कमेंटमध्ये दुसरं काही नाही, फक्त श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. ऊर्जाने शौर्यला कॉल केलेला असतो. आता दोघेही थोडेसे ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये. ऊर्जा म्हणते की शौर्य, मी ना आईशी बोलत बसले होते. शौर्य म्हणतो की मीही कामात होतो, बोल ना. आता ऊर्जाला शौर्याला काही कसं सांगावं कळत नसतं. तरीही ती चाचपडत कचरत का असेना पण त्याच्याशी बोलते. शौर्य, मला उद्या किंवा परवा कोर्टात यायला नाही जमणार आहे. तो विचारतो की का? ऊर्जा सांगते की दळवी काकू आहेत ना, त्यांनी एका मुलाचा फोटो आणला होता दाखवायला. आणि आईचं असं म्हणणं आहे की भेटून घे, म्हणजे त्या माझ्यासाठी स्थळ घेऊन आले आहेत. आता शौर्य शॉक. तो विचारतो की काय स्थळ? अगं पण तू सांग ना. तेव्हा ऊर्जा विचारते की काय सांगू? आता शौर्य गप्पच होतो. शौर्य, मी तुला म्हणाले होते की तू तुझ्या घरच्यांना घेऊन ये, माझ्या आईशी भेट बोल. शौर्य, जर आई म्हणत असेल ना त्या मुलाला भेट बोल, तर मला भेटावं लागेल. आईचं मन नाही मोडू शकत मी. शौर्य चिडतो. तो विचारतो की आईचं मन म्हणजे? तुला काही मन वगैरे नाही आहे का? तू सांग, बोल ना. तेव्हा ऊर्जा स्पष्ट शब्दात शौर्याला उत्तर देते की नाही शौर्य, आईच्या शब्दापुढे मी जाणार नाही आहे. त्यामुळे तू ठरव की तुला काय करायचं आहे. येऊन बोलायचं आहे काय ते ठरव. आणि ती फोन ठेवूनच देते. आता मात्र शौर्याच्या डोक्यात तिडीक भरते. तो प्रचंड संतापलेला असतो की ऊर्जाचं लग्न दुसऱ्याशी नाही. मुळात ती कल्पनासुद्धा त्याला करवत नाही. आणि तो तडकाफडकी जातो आजीकडे. आणि आजीसमोर जाऊन तो बॉम्ब फोडतो की आजी, ऊर्जाचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी ठरतंय. तेव्हा आजी विचारते की तुला त्या दुसऱ्या मुलाने सांगितलं का चाळीतल्या? शौर्य म्हणतो की नाही आजी, अगं स्वतःहून ऊर्जाचा फोन आला होता मला. तिला कुठलं तरी स्थळ आलंय म्हणे आणि मागणी घातली. आजी विचारते की मग ऊर्जा काय म्हणाली? तेव्हा शौर्य म्हणतो की नाही आजी, ती तिच्या आईच्या शब्दाबाहेर नाही आहे. अगं ती ऊर्जा आहे, खूप वेगळी आहे अगं ती. आता शौर्य अक्षरशः रडकुंडीला आलेला असतो. कारण त्याला कोणत्याही परिस्थितीत हे सगळं थांबवायचं असतं. आजी, मला कळत नाही आहे, काय काय करू मी आता? आता आजीच्याही लक्षात येतं आता तर हा खूपच मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आजी शौर्याला समजावते की आता तू काही करू नकोस. जे करायचं ते मी करते. मी उद्याच्या उद्या जाऊन ऊर्जाच्या आईची भेट घेते आणि तुमच्या लग्नाची बोलणीच करते. तेव्हा शौर्य विचारतो की काय? पण डॅडला काय सांगशील? तेव्हा आजी त्याला निश्चिंत राहायला सांगते की शौर्य, त्याचा विचार तू करू नकोस. उद्या आपण दोघेही ऊर्जाकडे शगुन घेऊन जाऊयात. शौर्य खूपच पॅनिक झालेला असतो. कारण पुढे काय घडणार आहे? जरी आजी शौर्याला घेऊन लग्नाचे बोलणे करायला गेली असली तरी सुद्धा पूर्वाचा होकार येईल का? ती एक डोक्यावरती टांगती तलवारच असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता शिर्के फॅमिली
सुप्रिया आणि तिची मुलगी अर्पिता दोघेही जहागीरदारांकडे येतात. ती चौकशी करतात विजयाकडे की तीर्थाची साखरपुड्याची तयारी कुठपर्यंत आली. विजया हसून त्यांना सांगते की नाही, अजून तरी तीर्थाने सुरुवातच केलेली नाही आहे. मध्ये आता दिव्यांना खूप असते की हो ना, सगळं इतकं अचानक घडलंय ना की सगळं असं भस्कन अंगावर डोक्यावरच येऊन पडलंय. शैलजासुद्धा म्हणते की 2 दिवसात साखरपुड्याची तयारी करायची, कसं होणार आहे सगळं. तेव्हा सुप्रिया म्हणते की म्हणूनच तर मी तुमच्याकडे आले. म्हटलं की एकत्र ठरवूयात काय कसं करायचं आहे. आमची ही खूप तयारी बाकी आहे ना अजून. पुन्हा दिव्या अति शहाणपणा करते. हे मात्र बरं केलं का तुम्ही. एकत्र ठरवलं ना की मग बघा कामं कशी पटापट होतील. हो नाही. विजयाच्या डोक्यात फक्त एकच विचार घुमत असतो, हे सगळं थांबलं पाहिजे. अर्पिताला ती म्हणते की सर्वात आधी तर आपण मेन्यू डिसाईड करूयात, त्यानंतर डेकोरेशनचं बघूयात. अगं तुझं काही प्लॅनिंग असतील तर सांगा. मी ना आमच्या तीर्थासाठी ग्रँड वेलकम मस्त प्लॅन केलं आहे सगळं. आता ती चौकशी करते अर्पिता की तीर्था कुठे. विजया सांगते की तिच्या रूममध्ये. सुप्रिया म्हणते की अहो मग आता तयारी सगळी करायची आहे तर तिलाही बोलवून घ्या. अर्पिता म्हणते की मी घेऊन आले. अर्पिता निघून जाते. पण या दिव्याचा चोंबडेपणा काही थांबतच नाही या. मध्येच ती चोंबडेपणा करत असते. सुप्रियाला ते सांगते की काकू आपण सगळं कसं असं व्यवस्थित प्लॅन करूयात. मी ना पटकन पेन आणि डायरी घेऊन येते. म्हणजे आपल्याला काय कामं महत्त्वाची आधी करायची आहेत ती सगळी आपण लिहून काढूयात. एकदा का ती लिस्ट आपल्या डोळ्यासमोर आली की म्हणजे कुठलंच काम नाही राहणार. हो की नाही आई. आता विजयाच्या मनात जरी नसलं तरी ती दिव्याच्या होलाच हो करत असते. त्यानंतर दिव्या सुप्रियाच्या हाती एक खाऊची प्लेट टेकते. अहो काकू तुम्ही काहीच घेतलं नाही आहे. तिला आग्रह धरते. अरे देवा, मी पेन आणि वही घेऊन येते आणि तीही निघून जाते. पण विजयाला इतकं टेन्शन आलेलं असतं. त्यात हर्षवर्धनने 1 दिवस मागितलाय. आता इकडे त्या मुलाला भेटायला बोलवायचं म्हटलं तर आता पूर्वा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. पण काही केल्या कॉन्टॅक्ट होतच नसतो. देवकृपा म्हणायची ऊर्जावर झालेली. कारण ऊर्जा इतकी बेचैन इतकी अस्वस्थ असते की तिला काही सुचतच नसतं. त्यात ती शौर्याची आतुरतेने वाट पाहत असते. त्यानंतर ती स्वतःचा फोन जो चार्जिंग लावलेला असतो ती काढते. आता पूर्वा वैतागते की काय हे लागतच नाही आहे फोन. तेव्हा ऊर्जा विचारते की काय झालं आई. पूर्वा सांगते की अगं मुलांच्या वडिलांचा नंबर दिला आहे ना इथे. पण अगं बघ ना फोनच लागत नाही आहे. राहू देत आज, मी ना नंतरच ट्राय करते. आणि ती आपलं फोटो बिटो ठेवून देते. ऊर्जा इतकी अस्वस्थ असते त्यात मनातून प्रचंड घाबरून गेलेली. विचार करते की शौर्य प्लीज प्लीज लवकर येतो आईशी बोलायला. अरे असं काय आहे की जे तुला सतत अडवतंय. तू का बोलत नाही आहेस माझ्या आईशी. इकडे अर्पिता जेव्हा तीर्थाच्या रूममध्ये येते तेव्हा तीर्था थोडीशी अस्वस्थ असते. ती विचारते की तीर्था अगं काय झाले. अगं मागच्या वेळेस एंगेजमेंट मोडली होती तर किती रडली होतीस तू. आणि आता उलट होते तर तू खुश असायला पाहिजेस ना. तेव्हा तीर्था म्हणते की काही नाही, थोडंसं टेन्शन आलं आहे. बघ ना माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे मला कळतच नाही आहे. तेव्हा अर्पिताला सुद्धा आता सगळं माहिती आहे. तरी ती नामानिराळी राहून ऊर्जाचंच नावमध्ये उगाळते. ती म्हणते की हो ना, या केसमुळे ना सगळंच विचित्र होऊन बसले. त्यात ती ऊर्जा शिंदे तिने तर सगळं वातावरण ना अगदी स्ट्रेसफुलच करून ठेवलं आहे. आता यात ऊर्जाचा काय संबंध आहे. चुक्या हिच्या भावाने करायच्या, माती त्याने खायची आणि हे लादते कुणावर तर ऊर्जावर. अर्पिता तीर्थाला सांगते की मी त्या ऊर्जा शिंदेला ना सुरुवातीला टी व्हीवर पाहिलं आणि नंतर पप्पाच्या फोनमध्ये. तर इकडे आता बाहेर दिव्या मात्र तीर्थाच्या सासूसोबत मस्त गप्पा मारत असते. ठरवत असते काय काय करायचं प्लॅनिंग ते. इतक्यातच आजची शौर्य खालती येतात. आजची सांगते की हे बघ शौर्य, तू घाबरून जाऊ नकोस. आपण जाऊन भेट घेऊयात. पुढे काय होईल ते बघूच यात की. अचानक सुप्रियाचं लक्ष जातं. ती उठून विचारते की आईसाहेब अहो तुम्ही घरातच आहात. तेव्हा सर्वच जणी उठतात. सर्वांचं लक्ष जातं. आता आजी शौर्य दोघेही पायऱ्या उतरून त्यांच्याकडे येत असतात. तेव्हा सुप्रिया म्हणते की बरं झालं आईसाहेब तुम्ही घरातच आहात. अहो बघा ना
साखरपुड्याची लग्नाची किती तयारी बाकी आहे अजून. तुम्ही मोठी माणसं घरात असते तर बरं होईल, म्हणजे सगळं समजावायला तयारी करायला बरं पडेल ना. आजी म्हणते की चल शौर्य, मला आणि शौर्यला महत्त्वाचं काम आहे. आता ती थोडं पुढे जाते. सुप्रिया येऊन विचारते की आईसाहेब, अहो 2 दिवसावर आता साखरपुडा आला आहे, साखरपुड्याची तयारी बाकी आहे. तेव्हा आजी तिला फटकारते की मुळात मला हे लग्नच मान्य नाही आहे. मी तुम्हाला स्पष्टच सांगितलं होतं की केस संपल्याशिवाय लग्नाचा विचार करू नका. पण या घरात माझं कोणी ऐकतंय का? सगळेजण स्वतःच्याच मर्जीने वागतायत. आता दिव्या आणि शैलेजा घालतच हसत असतात, कारण आजीने सुप्रियाला झापलं ना. सुप्रिया विचारते की आईसाहेब, तुम्हाला हे सगळं मान्य नाही आहे, पण तुम्ही त्या दिवशी बोलणी करताना तर गप्प होतात. तेव्हा आजी म्हणते की मी त्यावेळी काही बोलले नाही, याचा अर्थ असा नाही आहे की मी ते सगळं मान्य केलं होतं. ती स्पष्ट सांगते की मला या सगळ्यामध्ये धरू नका. आता विजयाला इतकं भारी वाटत असतं, कारण आजीला मुळात ते लग्नच नको आहे. विजयालाही तेच हवं आहे, लग्नच नको आहे. आता विजयाला आयती संधी चालून आलेली असते. आजीच्या रागाचा फायदा उचलण्याचा ते छोटासा प्रयत्न करते. शेवटी ती तिच्या मुलीच्या आयुष्याचा विचार करते. एक आई आहे ती. ती विचारते की मी काय म्हणते आईसाहेब, म्हणजे आपण साखरपुड्याची तारीख वगैरे पुढे ढकलायची का, असं काही तुमच्या मनात आहे का? तेव्हा सुप्रिया घाबरते आणि सांगते की नाही नाही विजयताई, अहो जे ठरलं आहे ते तसंच होऊ देत, नाहीतरी अर्पिताचे बाबा खूपच चिडतील. मी तर त्यांच्यापुढे एक शब्दही बोलू शकत नाही, आणि आता मी इथे येऊन तारीख बदलली म्हटल्यानंतर त्या घरात मी पाऊलही नाही टाकू शकणार. तेव्हा आता तिथे शैलेजा आणि दिव्याला इतकं हसू येत असतं, खिदळतच असतात दोघी. पण प्रश्न एका स्त्रीचा आहे म्हणून विजयासुद्धा शांत होऊन जाते. आता आजी गुपचूप जाणार असते शौर्यसोबत, पण सुप्रिया पुन्हा थांबवून विचारते की आईसाहेब, तुम्ही साखरपुड्याला तरी याल ना. आजी काहीच उत्तर न देता शौर्याला घेऊन तेथून निघून जाते. इकडे अर्पिताला कळत नसतं की तिने ऊर्जाला नक्की कुठे पाहिले. ती म्हणते, तीर्थाला सांगते की मी तिला आधी टी व्हीवरती पाहिल्यानंतर सोशल मीडियाला, बाबांच्या मोबाईलमध्ये ना, मला खरंच आठवतच नाही आहे कुठे ते. तेव्हा तीर्थ वैतागते की जाऊ देत ना, कशाला उगाचच तो विचार करायचा आहे. तेव्हा अर्पिताही सोडून देते. आता तिने मंदिरात ऊर्जाला समोरासमोर पाहिलं होतं, जेव्हा विजयाचा पाय सटकला होता. मुरगळलेला पाय ऊर्जानेच ठीक केला होता. अर्पिता तेव्हा तिथेच होती, तिला आठवत नाही. अर्पिता म्हणते की हो, फायनली आपलं लग्न होतं आहे, मी तर खूप खुश आहे. तीर्था विचारते की तू किती एक्सायटेड आहे ना, माझ्या भावाशी तुझं लग्न होतं आहे, तू किती खुश आहेस. पण तू शुअर आहेस का की हे लग्न होईलच? आता अर्पिता तर खूप आनंदाने सांगते की हो, मी खूप शुअर आहे हे लग्न होईल. तीर्था, पण तू असं का म्हणतेस? तू बोल ना माझ्याशी, काही झालं आहे का? तीर्था म्हणते की एक मैत्रीण म्हणून मी बोलले असते, पण त्यात तू विक्रांतची बहीण आहेस ना. अर्पिता विचारते की अच्छा, म्हणजे तुला विक्रांतबद्दल बोलायचं आहे तर. तीर्थाला ती मॅनिपुलेट करते. ती म्हणते की तीर्था, तुझ्या मनात जे काही असेल ते प्लीज बोल अगं, आपण खूप जुन्या मैत्रिणी आहोत. तीर्था विचारते की खरंच एक मैत्रीण म्हणून मी तुझ्याशी शेअर करू शकते? तेव्हा अर्पिता म्हणते की ऑफकोर्स, तू माझ्यावरती विश्वास ठेवू शकतेस. तेव्हा तीर्था म्हणते, मी या लग्नाला शुअर नाही आहे. अर्पितासाठी मात्र मोठा धक्का असतो हा. अर्पिता विचारते की तीर्था, तू शुअर नाही आहेस की तुला हे लग्नच करायचं नाही आहे? तेव्हा तीर्था तोंड फिरवते आणि मनातच विचार करते की मुळात मला हे लग्नच करायचं नाही आहे, पण मी हे तुला नाही सांगू शकत अर्पिता. आता तीर्थाला तितका विश्वासच ठेवायचा नसतो तिच्यावरती. अर्पिता मनात विचार करते की तीर्था, तुला काय वाटतंय ते कळतंय मला, आणि मला हेही माहिती आहे की माझ्या भावाने काय करून ठेवलं आहे ते. मी तुला असंही समजावू शकत नाही की माझ्या भावाशी लग्न कर, तो खूप चांगला आहे. पण काय करू तीर्था, माझं लग्न तुझ्या लग्नावरती डिपेंड आहे, त्यामुळे हे लग्न होणं खूप गरजेचं आहे.
आता इकडे शौर्य आजची लग्नाची बोलणी करायला निघालेलेच असतात. आजची शौर्याला दाखवते की हे बघ शगुनाचं ताट. तेव्हा शौर्य कौतुक करतो की वा क्या बात आहे बॉस, मानलं हा तुला मी आजची. म्हणजे कसले कोट्स आहेत यार तुझ्यात. घरातून किती तोऱ्यात निघाली यार तू. मी ना आजची तुला आर्ग्युमेंट करताना बघायला हवं होतं. भारी आर्ग्युमेंट करत असतील हा कोर्टात. तेव्हा आजी म्हणते की हो, पण शौर्य आता आपल्यापुढे 2 जजेस आहेत. एक म्हणजे ऊर्जा आणि दुसरी म्हणजे तिची आई. तेव्हा शौर्य मनात थोडासा घाबरलेला असतो. आजीला तो सांगतो की आजी, कोणत्याही परिस्थितीत सत्य जे आहे ते मला ऊर्जाला स्वतःच्या तोंडून सांगायचं आहे. तेव्हा आजी म्हणते की तू काळजी करू नकोस. तू ठरवलं आहेस का कसं सांगणार आहेस, कधी बोलणार आहेस? तेव्हा शौर्य म्हणतो की नाही आजी, माझं अजून प्लॅनिंगच नाही आहे. आजी म्हणते की ठीक आहे, तू खरं काय ते सांगायचं ठरवलं आहेस ना, मग कुठे कधी कसं बोलायचं ते मी तुला नंतर सांगेन. शौर्य म्हणतो की आजी, मला तर जाम टेन्शन आलं आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित होईल ना, सगळं ठीक होईल ना, हे शगुन वगैरे. तेव्हा आजी म्हणते की टेन्शन तर यायलाच हवं आहे शौर्य, कारण आता सगळं ठीकच होईल हा विचार करणंच गैर आहे. पण आजी एका गोष्टीचं शौर्याला वचन देते की कोणत्याही परिस्थितीत काहीही झालं तरीही ती शौर्याचं लग्न ऊर्जाशीच लावून देणार. त्यामुळे शौर्य थोडासा निश्चिंत असतो. पण आता मात्र इकडे मंग्या शौर्याच्या ऑफिसमध्ये पोहोचलाय. आता या मंग्यामुळे शौर्य आता ऊर्जासमोर चांगलाच अडकणार आहे. प्रज्ञा त्याची भेट घेते, शौर्याची असिस्टंट. मंग्या चौकशी करतो की शौर्य जहागीरदार मॅडम, त्यांचं पार्सल आलं आहे, ते द्यायचं होतं. प्रज्ञा म्हणते की ते ऑफिसमध्ये नाही आहेत. मंग्या मनातच विचार करतो की म्हणूनच तर आलो आहे ना, सकाळपासून या ऑफिसवरती नजर ठेवून आहे मी. तेव्हा तो सांगतो की त्यांचं पार्सल आलं होतं, तेच द्यायचं होतं. प्रज्ञा म्हणते की ठीक आहे, माझ्याकडे द्या. तो म्हणतो की नाही नाही, महत्त्वाचं डॉक्युमेंट आहेत, असं तुमच्या हातात नाही देऊ शकत मी, आणि आम्हाला मग त्यांचा ID लागेल. प्रज्ञा विचारते की ID कशाला? मंग्या बहाणा करतो, त्यांच्याशी खोटंच बोलतो. भक्कम पुरावाच शौर्याच्या विरोधात मिळवायचा असतो ना. मॅडम काय आहे, ते रेकॉर्डसाठी ID आम्हाला द्यावं लागतं ना, म्हणून म्हणतोय. आता प्रज्ञा सांगते की ID वगैरे नाही देऊ शकत मी त्यांच्या कन्सर्नशिवाय. तुम्ही हे एक काम करा, हे पार्सल परत घेऊन जा. तेव्हा मंग्या सांगतो की नाही मॅडम, अहो 15 दिवसांनी येईल नंतर. तुम्ही एकदा तुमच्या त्या शौर्यांना फोन करून विचारा ना, बघा काय म्हणतायत ते. प्रज्ञा लगेचच शौर्याला कॉल करते. शौर्याला ती सांगते की तुझे एक पार्सल आले आणि ते लोक ID मागतायत. शौर्य सुरुवातीला सांगतो की ID वगैरे काही देऊ नकोस, कारण मी काहीच मागवलेलं नाही आहे. बरं ते पैसे मागतायत का लोक? तेव्हा प्रज्ञा सांगते की नाही, फक्त ID विचारतायत. शौर्य म्हणतो की बहुतेक डॅडने काहीतरी डॉक्युमेंट घेतले असतील, मागवले असतील. बरं तू एक काम कर, ID दे त्यांना आणि ते घे काय पार्सल असेल ते. आता शौर्य इथेच फसतो बरं का, कारण जेव्हा ती स्वतःहून शौर्याची ID तिथे देते ना, मग पटकन संधी साधून फोटो काढून घेतो. प्रज्ञा त्याला विचारते की फोटो कशाला? तुम्ही तर फक्त ID रेकॉर्डसाठी मागितली होती ना. मग म्हणतो की मॅडम, हे रेकॉर्डसाठीच काढून घेतलं आहे, काळजी करू नका तुम्ही, 24 तासात तो डिलीट होऊन जाईल. आता प्रज्ञा त्याच्यावरती अंधविश्वास टाकून निघून जाते. पण मनातच तो विचार करतो की मिळालं की नाही भक्कम पुरावा. शौर्य, आज ऊर्जासमोर तुझं बिंग फोडतोच. आता मग खूपच खुश असतो. इकडे शौर्य आजी दोघेही चाळीत पोहोचतात सुद्धा. आजी शौर्य दोघेही उतरतात. आजी चाळीकडे पाहत असते. शौर्य विचारतो की काय विचार करतेस आजी? तेव्हा आजी म्हणते की बघ ना, ऊर्जा या चाळीत राहते, पण जेव्हा आपल्या घरी आली होती ना, तेव्हा आपल्या वैभवाकडे तिने ढुंकूनही पाहिलं नाही. पैसा, गाडी, बंगला, मालमत्ता, श्रीमंती याचा विचार करणारी मुलगी नाही आहे ती शौर्य. म्हणूनच सांगते की जेव्हा तुझं खरं सत्य तिला कळेल ना, तेव्हा तिला सावरणं कठीण जाणार आहे. याची कल्पना तर शौर्यालाही असते. आणि मग काय प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पण पुढे मात्र मोठा ट्विस्ट आला या, कारण विजयाला ऊर्जाची खरी ओळख कळणार आहे. म्हणजे जिला ती चहा पाण्यासाठी घरी घेऊन आली होती ना, तीच ऊर्जा शिंदे आहे. ते कसं? आता ती सुप्रिया अर्पिताला निरोप देताना समोरच्या
डायनिंग टेबलला चोराची धडकते आणि तेव्हा अर्पिताच्या लक्षात येतं की मंदिरात विजया पडल्यानंतर ऊर्जाने मदत केली होती. आजी शौर्य दोघेही ऊर्जाच्या घरी पोहोचतात. आजी पूर्वाकडे मागणी घालते की आज मी तुझ्याकडे काहीतरी मागायला आले. माझ्या शौर्यसाठी तुझ्या ऊर्जाचा हात मागायला आले. शौर्य थोडासा घाबरलाय आणि ऊर्जा लाजते बघा कशी. पण आता हा मंग्या वेगळंच धमाका करण्यात आहे आणि त्यात तो तिकडून हर्षवर्धन जहागीरदार. आता खरं काय ते सत्य शौर्याचं कळल्यानंतर शौर्य ऊर्जाला कसा सावरेल आणि शौर्य ऊर्जाचं धूम धडाक्यात लग्न कसं होतंय ते पाहणं तितकंच मनोरंजक